तर ऑल इंडिया सैनिक स्कूलचे जे फॉर्म डेट आहे ते वाढलेले आहे. ज्यांचे फॉर्म भरायचे राहिले ते फॉर्म भरू शकतात. जी नवीन तारीख आलेली आहे ते आज आपण बघूया. याच्यामध्ये आपल्याला 13 जानेवारी पर्यंत कालपर्यंत आपले फॉर्म भरायचे होते. तर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर त्याच्यामध्ये ऑल इंडिया सैनिक स्कूलसाठी जे फॉर्म आता आले होते त्याच्यामध्ये 13 जानेवारी पर्यंत आपला फॉर्म भरायचा होता आणि खूप जणांचे फॉर्म म्हणजे राहिले होते भरायचे. काही जणांना उशिरा समजलं होतं तर ते आता फॉर्म भरू शकतात. एक्सटेंडेड झाले 23 जानेवारी पर्यंत आपण फॉर्म भरू शकतो. त्याचबरोबर जे आता ऑनलाईन पेमेंटची त्यांनी लास्ट डेट दिली होती 14 जानेवारी पर्यंत 14 जानेवारी ती आता वाढून 24 जानेवारी झाली. म्हणजे 23 पर्यंत आपण फॉर्म निश्चित भरून टाका. आपल्याला सगळं क्लिअर करून टाका असं मला वाटतं की आपण काय ठेवायची गरज राहणार नाही आपल्याला. तर त्याबरोबर जे काय ज्यांचं करेक्शन आलं होतं म्हणजे समजा ज्यांनी फॉर्म भरलेत पण त्याच्यामध्ये काही चुका झाल्या होत्या त्यांना डॉक्युमेंट्स काही चेंज करायची होती काही गोष्टी त्यांना चेंज करायच्या होत्या त्यांना जे करेक्शन करायचं होतं ती डेट होती 16 ते 18. आता ही डेट वाढ झाली 26 ते 28 या दरम्यान आपण हे करेक्शन करू शकता. आता करेक्शन करत असताना त्याचबरोबर बऱ्याच जणांचे असे प्रॉब्लेम आहेत की त्यांना ओबीसी सेंट्रलचं सर्टिफिकेट हवं आहे ओबीसी मधून पण त्यांच्याकडे आता स्टेटचं आहे ओबीसीचं अजून हातामध्ये आलेलं नाही सेंट्रलचं. तर अशा वेळेस आपण तात्पुरतं ओबीसीचं जरी स्टेटचं जरी भरलं तरी चालू शकतं. आपल्याला फक्त ज्यावेळेस ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन मात्र आपल्याला ओबीसी सेंट्रल दाखवावं लागणार आहे. जर नसेल तर आपण ओपन कॅटेगरी मधून जनरल मधून फॉर्म भरू शकता. अशा काही ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण क्लिअर करू शकता. आणि हे महत्वाचा विषय की ज्यांना अजून फॉर्म माहितच नाही ते सुद्धा म्हणजे भरू शकता. इथून पुढे बाबा वेळ आहे तेवढ्या वेळामध्ये अशा प्रकारे 23 जानेवारी पर्यंत आपण फॉर्म भरू शकता. तर नमस्कार, मी मयूर कुस्तर आणि ऑल इंडिया सैनिक स्कूल मिलिटरी स्कूल नवोदय विद्यालय यासारख्या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी ऑनलाईन लाईव्ह क्लास पद्धतीने आपल्या युट्यूबलाही आपले काही लाईव्ह लेक्चर्स आहेत परंतु आपले स्पेशल झूम वेगळे वेगळे ग्रुप अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि आपण एक वेबिनार पण घेत असतो फ्री वेबिनार एक 10 दिवसामधून वेळ काढून. त्याच्यामध्ये ज्यांना काहीच माहित नाही ज्या पालकांना सैनिक स्कूल मिलिटरी स्कूल नवोदयाबद्दल हे जे काही पुढचा प्रवास आहे किंवा काय काय गोष्टी मुलांच्या ह्याच्यामध्ये आहेत हे क्लिअर माहित नाही त्यांसाठी हा वेबिनार असतो. वेबिनार जर आपल्याला जॉईन करायचं असेल तर त्याची एक लिंक आपल्याला या व्हिडिओच्या खाली असेल त्याला आपण जॉईन करू शकता. त्याचबरोबर आपला नंबर दिला आहे. जर आपल्याला लाईव्ह क्लासेस जे आपले वर्ष चालू असतात त्याच्यामध्ये 21 जानेवारीला आता न्यू बॅच चालले होते आणि यावर्षी 18 जानेवारीला मुलांच्या नवोदयच्या एक्झाम पण आहेत. तर न्यू बॅच आपल्या चालू होतात 21 जानेवारी पासून. त्याचबरोबर आपण फर्स्ट सेकंड जे पहिली दुसरी तिसरीची मुले त्यांसाठी पण फाउंडेशन बॅच आपली स्टार्ट झालेली आहे. तर यासाठी आपण सिस्टमॅटिक पद्धतीने नाही का लाईव्ह क्लास डायरेक्ट जॉईन नाही करून घेत. तर ह्यासाठी आपण या नंबरवरती मेसेज करू शकता. कॉल करायचा असेल तर 5 करू शकता. 5 ते 10 लाईव्ह क्लासेसमध्ये स्वतः मी असतो. जय हिंद. तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की आपण शेअर करा. आणि अशा प्रकारचे वेगवेगळे जे व्हिडिओ आहेत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांबद्दल आपण आणलेले आहेत आणि आपण हे पाठीमागे पण पाहू शकता. त्याला आपण सबस्क्राईब शेअर आणि लाईक करू शकता. मोस्टली बरेच जण व्हिडिओ पाहतात त्यांना ते समजते आवडते आणि त्यानंतर ते सबस्क्राईब करायचं विसरतात. त्याच्यामुळे त्यांना पुढचा अपडेट हा लवकर मिळत नाही तो मिस झालेला असतो. त्याच्यामुळे आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.